बघू शकता आपण आज आलेलो आहोत पाथरवाला खुर्द या ठिकाणी आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्वजस्तंभाचं उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे। सर्व गावकऱ्यांनी मिळून हा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी खड्डा घेण्याचं काम चालू आहे, बघू शकता आपण। आणि आधुनिक पद्धतीनं ही मशीनद्वारे काम या ठिकाणी चालू आहे। संपूर्ण गावकरी मंडळी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेले आपण बघू शकता। बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित नागरिक, लहान थोर सर्व मंडळी या ध्वजस्तंभासाठी आवर्जून उपस्थित आहे। बघू शकता आपण तर या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिकही परिस्थितीवर आणि नवतरुणांना मार्गदर्शन करताना, चर्चा करताना, तसेच या कामात आपला वेळ देताना आवर्जून दिसून येत आहे। तर स्वयंप्रेरणेने या ठिकाणी काम करताना बांधव आपण बघू शकता। या ठिकाणी नाश्त्याची सोय काही शिवप्रेमींनी केलेली दिसून येत आहे। तर उपस्थित सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी चहाचा आस्वाद देण्यात येणार आहे। अतिशय गोड पद्धतीने चहा ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आणि हे नवतरुण मंडळी बघू शकता आपण, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चहाचं कार्य या ठिकाणी चालू आहे। निश्चितच चहाला अतिशय गोडवा येणार आहे। त्यांच्या चेहऱ्यावरून तर गोडपणा दिसून येत आहे, बघू शकता आपण। गावाचे कर्मचारी, भूमिपुत्र गोकुळ घाडगे, तसेच शिवाजी खैरे, राजेंद्र गिरी, तसेच खरात हे विजेचा प्रवाह सुरळीत करण्याचे कार्य करताना या ठिकाणी दिसून येत आहे। 30 मे 2022 रोजी पाथरवाला खुर्द येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ध्वजस्तंभाचे समस्त गावकरी मंडळीने मिळून ध्वजारोहण, उद्घाटन आणि ध्वजस्तंभ या ठिकाणी रोवण्यात आलेला आहे। आजही तो अत्यंत सुव्यवस्थित स्थितीमध्ये असलेला आपल्याला दिसून येत आहे। तसेच या ठिकाणी मराठा भगिनीकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या ध्वजस्तंभा शेजारी रंगरंगोटीचे काम या ठिकाणी चालू आहे, बघू शकता आपण। बघू शकता आपण पाथरवाला खुर्द येथे अतिशय
आनंदी वातावरणामध्ये ध्वज रोवण्याचं काम चालू आहे. आयडिया देतो मी बघू शकता आपण अतिशय दिमाखात आणि डावलाने या ठिकाणी भगवा झेंडा फडकताना बघत आहोत आणि अतिशय आनंद या ठिकाणी शिवभक्तांना झालेला दिसून येत आहे. शिव मल्हार युवा प्रतिष्ठान ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याची कृपा करावी. अवघ्या 10 मिनिटात नाश्ता होईल. पहिल्या मंडळींना विनंती आहे आपले